नुकतंच लग्न झालेल्या कुसुम रोज दुपारी जेवण उरकल्यानंतर कपडे धुण्यासाठी जवळच असलेल्या विहिरीवर जात असत. तिथे त्यांची ओळख पार्वतीबाईंशी झाली होती. रोजच्या भेटीमुळे त्यांच्यातली मैत्री वाढत गेली. पण पार्वतीबाईंनी कुसुमला एक गोष्ट बजावून सांगितली होती. ती म्हणजे, मी तुला रोज भेटते, तुझ्याशी बोलते, हे घरात कोणालाही सांगायचं नाही. हा अनुभव पाठवलाय मुंबईहून लौकिक यांनी. तेव्हा आता जाणून घेऊयात की पार्वतीबाई नेमक्या कोण होत्या आणि त्या कुसुमला फक्त विहिरीवरच का भेटत होत्या. तर मी गोष्टीला सुरुवात करतो. ही गोष्ट आहे 1955-56च्या काळातली. जेव्हा माझी आजी जी आहे, जी आता स्वतः 90 वर्षाची आहे, तिच्या जावेची स्टोरी आहे. मोठी जाव, जिला आम्ही कुसुम आजी असं म्हणायचो. तेव्हा तिचं नवीनच लग्न झालं होतं आणि हे साधारण मुंबईची गोष्ट आहे. मुंबई एक कोकणपट्टा असल्याने कोकणासारखंच होतं. ऐकलं तर जरा नवलच वाटतं आपल्याला या वेळेला, की असं कसं? पण तसंच आहे, तसंच होतं. की माझे आजोबा मला नेहमी म्हणायचे, की कोकणात सारखं आपलं मुंबई होतं. अमुक-अमुक ठिकाणी आमची आंब्याची बाग होती, नारळ होती. इथून अशी नदी व्हायची. या नदीवरून बोट करून लोकं त्या बाजूला बँड्राला जायचे. अशा भरपूर गोष्टी आहेत. तांदळाची शेती, हे सगळं आत्ता खूप काल्पनिक वाटतं, पण हे जवळ-जवळ 60-70 वर्षापूर्वी हाच सिच्युएशन होती मुंबईमध्ये. असो. तर ही गोष्ट आहे कुसुम आजींची. पणजी लागते माझी ती. पणजी नाही, सॉरी, आजीच लागते. ते आता नाहीयेत. त्यांची डेथ होऊन झाले 4-5 वर्ष. तेव्हा आमचा मोठा वाडा होता मुंबईमध्ये, चेंबूरमध्ये. आणि पूर्वी कशी जॉइंट फॅमिली असायची, तर 3-3 सासवा, 4-4 सासवा, त्यांची फॅमिलीज, 3-3 भाऊ एकत्र राहायचे. ते 3 भावांचे प्रत्येकाचे 5-5, 6-6 मुलं, अशी मोठी फॅमिली असायची. त्यांची अशीच मोठी फॅमिली होती. कुसुमाजींचं वय होतं 17 का 16 जेव्हा त्यांचं लग्न झालं. आणि जसं तुम्ही कोकणात एक इमॅजिन कराल त्याप्रमाणेच ते घर होतं. वाडा मस्तपैकी, जवळजवळ 20-25 खोल्या, 15 ते 20 कुटुंब राहायला होते. तर लग्न झालं, सगळं छान सेट झालं. तर कुसुम आजी जी आहे, ती माझ्या आजीची मोठी जाव. तर हे 3 भाऊ होते. अ, मोठे आजोबा, 2 नंबरचे हे कुसुम आजोबा, त्यांचे मिस्टर, आणि 3 नंबर माझे आजोबा. तर माझ्या आजीचं लग्न झालं नव्हतं. कुसुमाजींचं लग्न झालं होतं आणि त्यांना जेवण झाल्यानंतर कपडे धुवायची जबाबदारी होती. जास्त काही नाही, छोटेसेच कपडे, थोडेसे असं काहीतरी होतं. आणि घराच्या अगदी 5 मिनिटावरती विहीर होती. ती विहिरीवरती जायची, कपडे धुवायची आणि ती सुकेसपर्यंत तिथेच बसून राहायची आणि मग यायची. दुपारच्या काळी जायची म्हणून जास्त गर्दी नसायची. तीच असायची की एखाद्या 2 बायका पाणी भरायला आल्या, असा प्रकार होता. हो. तिकडे तिची मैत्री झाली पार्वतीबाईंची. पार्वतीबाई ही मिड 25-26 वयाच्या लेडी होत्या. ठसठशीत मोठं कुंकू, कानात अ, पारंपरिक दागिने, नऊवारी साडी, अशा त्यांचा वेशभूषा होती. मोठी नथनी घालायची. ते नथ म्हणतात ना, आजकाल सगळे छोटी नथ घालतात. त्या एकदम अशा मोठ्या, अशी मोठी नथ घालायची. तर त्यांची मैत्री कुसुमाजींबरोबर झाली आणि त्या दोघी नेहमीप्रमाणे भेटायच्या, बोलायच्या, चांगलीच गप्पा झाल्या. तर गप्पा रंगायच्या. पण पार्वती आजींनी एक वॉर्निंग दिली होती कुसुम आजींना, की "मी तुला भेटते, तुझ्याशी बोलते, हे घरी अजिबात सांगायचं नाही. कारण की तुझ्या घरच्यांना पटत नाहीत माझे काही विचार." असं काहीतरी ती बोलली. आणि कुसुमाजी पण वयाने छोट्या होत्या. त्यांना काय या सगळ्यांमध्ये रस नव्हता, की का नसेल आवडत, काय झालं असेल. त्यांना वाटलं, चल माझी एक मैत्रीण झाली आहे, तर मैत्रीण. या दोघी जवळ रेग्युलरली भेटायच्या, गप्पा मारायच्या, माहेरच्या गोष्टी एकमेकींबरोबर शेअर करायचं. माझ्या माहेरी असं, माझ्या माहेरी तसं. आमची सुपारीची बाग होती, आहे, फणसाची बाग आहे, आंबे, या सगळ्याच गप्पा दोघींच्या असायच्या, कॉमन कोकणात पट्टा असल्यामुळे. असं ठरलं की पार्वतीबाई, असे दिवस गेले भरपूर सारे. पार्वतीबाईंनी सांगितलं कुसुमाजींना, की तुला पहिली मुलगी होईल, थोडंसं डिफिकल्ट असेल, पण चांगलं होईल तुझं सगळं. दुसरीही मुलगी होईल, तिसरा चौथा मुलगा असेल, हे सगळं सांगत होते. तर त्यांना खूप नवल वाटायचं. त्या हसून घ्यायच्या कुसुमाजी, लाजायच्या वगैरे. पण जसं काळ
वाढत गेला, वेळ जात गेली. त्यांचं काही घरातल्या लोकांबरोबर पटायचं नाही, काही मुद्दामून कुसुमाजींना तर काम जास्त द्यायच्या, यु नो काही टोचून बोलायच्या. जॉईंट फॅमिली होती ना, तर त्या असं स्वतःच्या मनातली व्यक्त करायच्या पार्वती आजी बरोबर, की ही अशी बोलली, ती तशी बोलली. पण एक खूप नवल गोष्ट व्हायची, की ज्या व्यक्तीबद्दल त्या बोलायच्या ना, फॉर एक्झाम्पल मोठी सासू मला अ, जबरदस्ती 50 चपात्या करायला लावल्या किंवा ती मला उलटं बोलली, माझ्या घरच्यांवरती बोलली. त्या दिवशीच त्या मोठ्या आजीला पाय मुरगळून पडणार किंवा चटका लागणार. हे त्यांनी ऑब्झर्व्ह केलेलं, की मी ज्या लोकांची कंप्लेंट करते ना पार्वतीबाईंना, आजींना, त्या लोकांना ना काही ना काहीतरी इजा व्हायची, लागायचं, ताप यायचा, काटा टोचायचा. एकदा तर त्यांचे जे मोठे धीर होते, त्यांच्या एका मुलाला विंचू चावला होता. तो वाचला, पण त्यांनी त्रास दिला होता. कुसुमाजींना काहीतरी घाबरवलं होतं. अशीच गोष्टी चालू होत्या. मग कालाप्रमाणे कुसुमाजींना दिवस गेले, त्या माहेरी गेल्या. त्यांना पहिली मुलगी झाली. खूप डिफिकल्ट प्रेग्नन्सी होती त्यांची. आणि तेव्हा बाळ झाल्यानंतर त्यांना सासू भेटायला गेली, म्हणजे माझी पंची भेटायला गेली. तेव्हा ती त्यांना म्हणाली, की तुम्हाला माहितीये का, पार्वतीबाई पण मला असंच बोलल्या होत्या, की तुला पहिली मुलगी होईल. मग लाजत लाजत ती बोलली, की त्या हे पण बोलल्या, की दुसरी मुलगी होईल, मग तिसरा चौथा मुलगा होईल करू. तर सासू म्हणते, की कोण पार्वतीबाई? म्हणजे मग ती कुसुमाजीला आठवलं, की हे आपल्याला शेअर करायचं नाहीये या गोष्टी. नाही, नाही. काही नाही, काही नाही. असं वगैरे टाळलं. पण आजीच्या डोक्यात ती कॉन्स्टंटली गोष्ट होती, की पणजीच्या, की कोण कुसुमला भेटते? कोणाबद्दल बोलते? कुसुम तर कुठे जायची नाही. फार फार तर विहिरीजवळ पाणी भरायला जायची किंवा कपडे धुवायला जायची. अजून काय आजूबाजूला तिची ओळख अशी नाही. तिच्या वयाचं कोण नव्हतं. ही कॉन्स्टंट. आणि पार्वतीबाई म्हणतात की त्यांच्या मनात एक पाल चुकचुकली होतीच. अ, 3-4 महिन्यानंतर कुसुम आजी सासरी आल्या बाळाला घेऊन. त्याच्यानंतर असं झालं की पणजींनी कुसुम आजीला साईडला घेतलं आणि ना एक मोठा फोटो फ्रेम दाखवली. त्या फोटो फ्रेम मध्ये ती म्हणे की याच्यात कोण आहे का पार्वतीबाई, तुझ्या ओळखीची ती बाई? तर ती कुसुम आजी जरा कॉन्शियस झाल्या. पण त्यांनी दाखवली, अगं याच त्या पार्वतीबाई, याच मला भेटतात विहिरीवरती वगैरे वगैरे. तर आजी जरा घाबरली. आजी ती घाबरली. कुसुमाजीची दृष्ट काढली, गावातल्या एका बाईला बोलवलं, तिला सगळी सिच्युएशन सांगितली. पण कुसुमाजीला काय कळायचं नाही की एक्झॅक्टली झालं काय एवढं, की हे असं करतायत. मग कुसुमाजींना कळलं की या पार्वती आजी ज्या होत्या त्या त्यांच्या मोठ्या दिराची पहिली बायको होती, जी विहिरीत पाणी भरताना घसरून पडून वारल्या होत्या. त्याला खूप वाईट वाटलं. ते शॉक त्यांना वाटलाच, की असं दुर्दैवी त्यांची डेथ झाली. त्या पण यंगच होत्या. नंतर कळलं, की त्यांच्या धीराची जी दुसरी बायको आहे, तीच पार्वती याची छोटी बहीण. तेव्हा असंच होत असे, की बहिणीचं लग्न लावायचे, कारण की मोठ्या बहिणीला 2 मुलं होती. ती सावत्राई नको मिळू दे म्हणून मावशीशीच लग्न लावलं होतं. तर तीच त्यांची जाव जी होती, ती अ, पार्वतीची छोटी बहीण होती आणि त्यांची स्वतःची 2 मुलं होती. आणि त्यांना खूप खूप वाईट वाटलं, की असं सगळं झालं वगैरे. ही धीराचीच बायको होती ती वगैरे. त्यांना आधी कोणी कल्पना दिली नाही, की त्यांचं दुसरं लग्न झालंय, किंवा दिली असेल तरी पण पहिल्या बायकोचं नाव हे होतं, ते होतं. असं काही तिला माहिती नव्हतं. मग त्याच्यानंतर ती आजीनी बजावलं होतं, अजिबात विहिरीजवळ जायचं नाही. पण सगळे दुपारचे झोपल्यावरती हळूच अ, फणसाच्या बागेतून वाट काढत कुसुमाजी विहिरीजवळ गेल्या. तिथे तिला आजी वेळेवरती गेल्या, पण पार्वती बाई काही भेटल्या नाही. मग त्यांना खूप वाईट वाटलं. पण त्याच्यानंतर त्यांनी खूप प्रयत्न केले, की की वेळेवरती जावं. पार्वतीबाईच्या तिथे जाऊन बसायचे आणि बोलायला प्रयत्न केला, की मला भेटा, माझं चुकलं, मी घरी नव्हतं सांगितलं पाहिजे. तुम्ही मला बजावलं होतं, तरी पण मी सांगितलं वगैरे, वगैरे. पण त्या कधीच त्यांना भेटल्या नाही. हा इन्सिडेंट 1956 चा असेल, 56-57 चा असेल. आणि कुसुमाजी 4 वर्षापूर्वी वारल्या ॲट द एज ऑफ 94-95. पण त्या मरेसपर्यंत ती जी विहीर होती, ती विहीर अजूनही आहे. मी तुम्हाला हवेल तर दाखवेल चेंबूरमध्ये. गावठण नावाचा एक एरिया आहे, तिथे अशा 2-3 विहिरी आहेत. तर त्या विहिरीजवळ त्या त्या पार्वती आजींच्या नावाचा दिवा लावायचा मरेसपर्यंत. का? कारण की
त्यांची आठवण म्हणून ठेवायचे. आजकाल कुठे एवढं नाती पाळतात, पण लोकांनी एक आत्मीयबरोबर पण एवढं चांगलं नातं पाळलं शेवटपर्यंत. तर हा अनुभव कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि असेच अंगावर शहारे आणणारे अनुभव ऐकायचे असतील तर दर शनिवारी रात्री 11:30 वाजता आपल्या चॅनलवर भूतांचे किस्से नावाचं लाईव्ह हॉरर सेशन असतं, ज्यामध्ये प्रेक्षकांनी स्वतः अनुभवलेल्या भयानक घटना ते स्वतः शेअर करतात. तेव्हा तुमच्याकडे देखील असे भूतांचे किस्से असतील तर ते तुम्ही स्वतः आमच्यासोबत शेअर करू शकता. आणि हो, असेच रिअल हॉरर एक्सपिरियन्सेस ऐकण्यासाठी काजवा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. भेटूया लवकरच. तोपर्यंत काजव्यासारखे नेहमी चमकत राहा. शुभरात्री.